मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. पारनेर तालुक्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भव्य प्रमाणात साजरी करण्यात आली आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरामधील नागरिकांनी या उत्सवामध्ये उत्साहानं सहभाग घेतला. बाबासाहेबांच्या आदर्शावरती आधारित समता, न्याय, शिक्षण आणि सामाजिक बंधुत्वाच्या मूल्यांचा जागर करण्यात आलाय. नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर आमदार दाते यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी त्यांनी समस्त देशवासियांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमामधून देशाला समता आणि न्यायाचा मार्ग दाखवला असं त्यांनी म्हटलं. भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथजी कोरडे यांनी देखील बाबासाहेबांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन केलं. त्यांनी बाबासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करून समाजामधील विषमता दूर करण्याचं आवाहन केलं. पारनेरचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी देखील पुतळ्यास पुष्पवृष्टी करून महामानवाला अभिवादन केलं आणि समस्त देशवासियांना शुभेच्छा दिल्यात. दिवसभर पारनेर शहर आणि संपूर्ण तालुक्यात आंबेडकर जयंतीचा उत्सव पाहायला मिळालाय. शहरामध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. रात्री आकर्षक रोषणाई करण्यात आली, त्यामुळे संपूर्ण शहर दिव्यांनी उजळून निघालं. बाबासाहेबांच्या प्रतिमा आणि पुतळ्याभोवती फुलांची सजावट, ध्वज आणि बॅनर्सनं वातावरण अगदी भक्तिमय झालं. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, शंकर नगरे, नगरसेवक अशोक चेडे, अमित जाधव, निखिल गायकवाड, राजेंद्र उबाळे, टाकळी डोकेश्वरचे माजी सरपंच शिवाजी खिलारी, तुषार औटी, लहू भालेकर, श्रीमती सोबले, ॲडव्होकेट सोनवणे तसेच किरण सोनवणे, सचिन नगरे, राजे सर, सचिन उमाप तसेच अनिल सातपुते, संजीवनी सोनवणे, रोहन नगरे, निलेश गायकवाड, अक्षय जाधव, अजय जगताप, प्रकाश नगरे, ऋतिक गायकवाड तसेच योगेश कांबळे, राकेश अल्हाट, करण धोत्रे यांच्यासह बौद्ध बांधव, ग्रामस्थ आणि पारनेर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर अनेक नागरिक बाबासाहेबांना करण्यासाठी आज म्हणजे त्यांनी आपल्याला या देशाला संविधान दिलं आणि त्या संविधानाच्या आधारावर आज जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान संविधानात दिलेली मूल्य मूल्यांच्या आधारावर आपल्या राज्यातला या देशाला असे बाबासाहेब जयंती आहे. त्यांनी आपल्याला जी शिकवण दिली ती शिकवण खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे. त्यांच्या शिकवणीतूनच आज समाज ही समाज रचना आज उभी राहिलेली आहे. त्यांच्या शिकवणीतून या देशाच्या प्रगतीसाठी आपण सगळ्यांनी त्यांच्या
विचारांचा वारसा पुढे चालू आपण वाटचाल करणं हीच खरं त्यांचं मोठेपण आहे. आणि म्हणून त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब या सगळ्या सर्व जागेचा विषय सुद्धा मला वाटतं आता संपलेला आहे, मिटलेला आहे विषय तो. आणि जी नगरपंचायतकडं निधी देखील मला वाटतं काही माझ्या माहितीप्रमाणे अगोदरच आलेला आहे. आणि त्याचा देखील निर्णय सर्व समाज बांधवांनी आपण सगळ्यांनी एकत्र बसून जर केला तर मोठं असं स्मारक त्या ठिकाणी आपण उभं करू शकतो. आणि हे स्मारक जे आहे या स्मारकाला सुद्धा नूतनीकरण करून आपण हे सुद्धा अद्ययावत करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. आपलं सगळ्यांचं सहकार्य आणि सद्भावना या सातत्यानं डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रती निश्चितपणे आहेत आणि म्हणून त्यांच्या विचाराचा वारसा आपण पुढे घेऊन जाऊया एवढंच मी या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देताना सांगेन. संपूर्ण भारतवर्षाला समतेचा बंधुत्वाचा संदेश देणारे भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज पारनेर तालुक्यामध्ये पारनेर शहरामध्ये उत्साहाने आणि पूर्ण देशभर उत्साहाने साजरी होत आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम तालुक्यातील आणि शहरातील सर्व जनतेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्ण आयुष्याकडे आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर रंजल्या गांजल्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. आणि कदाचित हे काम कुठल्याही विभूतीपेक्षा कुठल्याही संतापेक्षा महान कार्य डॉक्टर बाबासाहेबांच्या माध्यमातून या देशात घडलं. आम्ही सगळेजण आज या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते, सर्व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. मी या जयंतीनिमित्त सर्व शहरातील आणि तालुक्यातील ग्रामस्थांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा 135वा जयंती महोत्सव पारनेर शहरामध्ये साजरा होत असून मी पोलीस दलाच्या वतीने सर्व बांधवांना जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व समाजासाठी बाबासाहेबांनी खरोखर राज्यघटना ज्या पद्धतीने लिहून सर्वांसाठी खूपच मोलाचं कार्य केलेलं आहे आणि आपण त्या निमित्ताने त्यांना ही मानवंदना देत आहोत. सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.